न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे एका दिव्यांग महिलेला न्याय मिळालाय। मंत्री बच्चू कडू यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने या महिलेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय। पाहुयात सुपडाबाईची ही संघर्ष व्यथा। जामनेरच्या रांजणी गावातल्या 100% दिव्यांग असलेल्या या सुपडाबाईंचं जगणं आता थोडं सुकर होईल, कारण सुपडाबाईंच्या दारात 24 तास पाण्याचा नळ आलाय। त्यांना 6 महिने पुरेल इतकं स्वयंपाकाचं साहित्य घरात भरून देण्यात आलंय। त्यांच्या म्हाताऱ्या आईसोबत त्या घरात राहतात। आई त्यांची देखभाल करते। त्या दोघींचं आधार कार्डही काढून देण्यात आलंय। येत्या 2-3 महिन्यात त्यांना प्रहार भवन इथं हक्काचं घरही दिलं जाणार आहे। आणि इतकंच नाही तर संजय गांधी निराधार योजनेतून त्यांना पगार चालू करून देण्याबाबतही तहसीलदार श्री शेवाळे यांनी तातडीनं हालचाली केल्यात। सदर महिलेला कोणत्याही प्रकारचा लाभ देण्यात आलेला नव्हता। तात्काळ सेतू संचालक तिथे गेले आणि त्यांनी त्या महिलेचं आधार कार्ड काढलं। जे आधार कार्डची काढल्यानंतर आपण सर्वप्रथम त्या महिलेला अपंग असल्याने, ती महिला 100% अपंग असल्याने आपण त्यांना इंदिरा गांधी अपंग योजनेचा तात्काळ त्यांचे प्रकरण मंजूर केले आणि त्यांना लाभ सुरू करण्यात आला। 14 फेब्रुवारीला जळगाव जामनेरच्या रांजणी गावातल्या सुपडाबाई यांची कहाणी आम्ही जगासमोर आणली। आमच्या बातमीची दखल राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही घेतली आणि तातडीने सूत्र हलवली। 5 ते 6 दिवसापासून उपाशी होती। तिच्याजवळ काहीच नव्हतं, राशन कार्ड पण नाही, आधार कार्ड पण नाही, कुठलीच काही व्यवस्था तिच्याकडे नाही आहे। आणि मग अशा सगळ्या याच्यामध्ये आम्ही त्याला पाठवलं आणि त्यांनी त्याला 6 महिन्याचं राशन पण दिलं आणि एक प्रहार भवन म्हणून, कारण ते तिच्यावर राशन कार्डच नाही आणि आधार कार्ड नाही तर ते अ ब क योजनेत कुठंच बसणार नाही। तेव्हा अशा लोकांची आपण व्यवस्था करता येईल का? सुपडाबाईंच्या आई अंजनाबाई मगरे यांनी समाधानी चेहऱ्यानं न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। जोडून विनंती आहे बच्चू बावले की एकदा आमच्या भेटीला या। बच्चू बावले असा आशीर्वाद आहे की आमचं बरं झालं। त्याच्या लेकरा बाळाला आमचा आशीर्वाद आहे। त्याच्या मागे 25 गाड्या मागे बी राहतील, 25 गाड्या पुढे बी राहतील। चॅनल यांचे आभार प्रकट करतो की त्यांनी ही बातमी पूर्ण महाराष्ट्रासमोर आणली आणि ह्या अपंग निराधार महिलेला एक न्याय मिळाला। न्यूज 18 लोकमतने कायमच जागल्याच्या भूमिकेत राहून काम केलंय, म्हणूनच आमच्या बहुतांश बातम्यांची दखल घेतली जाते। एखाद्या गरजूला बातमीच्या माध्यमातून आम्ही न्याय देऊ शकलो, त्यांचा आवाज बनू शकलो, तर तेच आमचं यश आहे। इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, जळगाव।